तर साडी नेसायला मला खूप आवडायचं. म्हणजे मी लहानपणी माझे जे लहान भावंड आहेत, त्यांना मी टीचर आम्ही खेळायचो. तर मग त्यावेळेला पण मी मला वाटते आईची साडी काढायची आणि अजून सुद्धा मी आमच्या आईंचं असं की माझ्या साड्या तुम्ही नेसायच्या नाही, तुमच्या चॉईसच्या साड्या आणा. मग आई कुठं गेल्या किंवा असतील तर आम्ही चोरून काढायचो साडी. अजून मी बऱ्याचदा आईंना न सांगता साडी नेसते आईंची. त्या पॉडकास्टच्या माध्यमातून त्यांच्या आईंनाही कळणार आहे की त्याचं कपाट लॉक करून जात जा. नाही, कारण आपल्या बरेच वेळेला आपल्या आईनं वाटतं की आपण ते नीट ठेवणार नाही, पिनाच खूप लावतील किंवा असं, त्यामुळे आपल्या आई बरेच वेळा देत नाही आपल्याला. अगदी बरोबर. मग म्हणून मला ही सवय लागली की एकही पिन न लावता मी साडी नेसते. आय डोंट पिन अप माय साडी, वेदर इट इज खूप असं सिल्कचं जरी असलं किंवा काही असलं तरी मी साडीला पिन करत नाही. माया सिंधू प्रस्तुत धाग्यातली गोष्ट, जिथे परंपरा, सौंदर्य आणि आठवणी यांचा सुंदर संगम आपल्याला पाहायला मिळतो. मी भार्गवी चिरमुले या पॉडकास्टद्वारे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. इथे आपण आठवणींच्या कोपऱ्याला हळुवारपणे स्पर्श करतो, एखादी आठवण जागी करतो जी आपल्या कुठल्या तरी लाडक्या साडीत अगदी अलगदपणे दडलेली असते. हे पॉडकास्ट सादर करीत आहेत माया सिंधू, जिथे आधुनिकता आणि परंपरा यांचा एकत्र मिलाप आपल्याला दिसतो. या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण भेटणार आहोत अशा अनेक स्त्रियांना, ज्या स्त्रियांनी आपल्याला आयुष्यात प्रेरणा तर दिली आहे, पण त्यांच्याकडनं शिकण्यासारखं देखील भरपूर आहे. भेटूया अशाच आजच्या पाहुण्याला. आर्किटेक्ट अमरजा निंबाळकर, आर्किटेक्चर, हेरिटेज कन्झर्वेशन आणि शाश्वत विकास या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या आर्किटेक्ट अमरजा निंबाळकर या कोल्हापूरच्या एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. 1992 पासून अमरजा निंबाळकर असोसिएट्स या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी वास्तुकला, वारसा संवर्धन, सांस्कृतिक जतन आणि शाश्वत डिझाईन या क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. करवीर निवासिनी देवी अंबाबाई मंदिर संवर्धन कार्यामध्ये त्या सध्या महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असून लक्ष्मी विलास पॅलेस, सेनापती संताजी घोरपडे स्मारक, नालंदा विद्यापीठ यासारख्या प्रतिष्ठित प्रकल्पांमध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. सध्या त्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या हेरिटेज कन्झर्वेशन कमिटीच्या अध्यक्षा तसेच कोल्हापूर जिल्हा हेरिटेज कन्झर्वेशन कमिटीच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक परिषदांमध्ये सहभाग, आयकोमॉस सदस्यत्व तसेच 2014 साली मिळालेला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स महाराष्ट्र चॅप्टर स्टेट लेवल अवॉर्ड फॉर एक्सिलन्स हा त्यांच्या कार्याचा मोठा सन्मान आहे. आजच्या आपल्या पाहुण्या आहेत अमरजा निंबाळकर, ज्या आर्किटेक्ट आहेत, पण त्या नुसत्या आर्किटेक्ट नाही तर हेरिटेज कन्झर्वेशनल आर्किटेक्ट आहेत. म्हणजे एखादी जुनी किंवा आपल्या संस्कृतीचं रक्षण करणारी वास्तू त्या जपण्याचा आणि पुन्हा एकदा सगळ्यांसाठी त्या नवीन रूपाने आणण्याचा प्रयत्न करतात. भेटूया आजच्या आपल्या पाहुण्यांना. नमस्कार अमरजा मॅम. नमस्कार. तुमचं या पॉडकास्टमध्ये खूप मनापासून स्वागत. आणि तुमच्यासारखी व्यक्ती आली आहे जिच्याशी आम्ही खूप वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारू शकतो, पण फायनली साडीवर प्रेम सगळ्यांचं असतं, ते येईलच. पण त्याच्या आधी तुम्ही ज्या पद्धतीचं काम करताय हे खूप कमी लोकांना भारतात माहिती आहे. भारताबाहेर याचं खूप प्रमाण आहे, पण भारतात खूप कमी लोकांना माहिती आहे. तर मला एक्झॅक्टली तुमच्या कामाविषयी सांगा. खरं म्हणजे भारताबाहेर जे काय कॉन्झर्वेशनचं काम सुरू आहे, ॲक्च्युली बिल्डिंग कॉन्झर्वेशन किंवा हेरिटेज कॉन्झर्वेशन हा माझा पॅशन आहे. आणि बाय प्रोफेशन मी आर्किटेक्ट आहे आणि माझं मास्टर्स झाले हेरिटेज मॅनेजमेंटमध्ये. तर मग त्यामुळं बरेच वर्ष मी ह्याच्यात कार्यरत होते. कुलभूषण जैन हे अहमदाबादचे एक प्रख्यात कॉन्झर्वेशनिस्ट, म्हणजे संवर्धन ह्याच्यामध्ये खूप त्यांचं काम प्रचलित आहे. तर त्यांच्याबरोबर काम करायची मला वेगवेगळ्या ह्याच्यावरती मॉन्युमेंट्सवरती संधी मिळाली. स्पेशली पहिलं माझं म्हणजे इडर फोर्ट, आणखी नगौरचं फोर्ट. म्हणजे नगौर फोर्ट तर मला वाटतं सर्वांनी पाहायला पाहिजे, इतकं सुंदर असं ते जोधपूरच्याहून खूप जवळ आहे ते. आणि त्याचबरोबर ही सुरुवात झाली. आणि कोल्हापूरला आल्यानंतर म्हणजे आर्किटेक्ट म्हटले की मला वाटलं की खूप आपण पैसे कमवू शकतो आणि आणि असं सगळा एक थोडासा माझ्यामध्ये समज होता.
तर मला लक्षात आलं की नुसतं आर्किटेक्चर ड्रॉइंग करून उपयोग नाही, तर ते प्रत्यक्ष त्या कामगाराबरोबर संवाद साधणे, प्लस ज्या आयडियाज आपण निर्माण करतो किंवा रेखांकन करतो, ड्रॉइंग करतो, तर ते ॲक्च्युली कसं करताना किती प्रॉब्लेम्स येतात, त्याच्यावरती मला वाटलं की जास्त आपलं प्रभुत्व असलं पाहिजे. तर त्यामुळं मी बिल्डर झाले. म्हणजे आय एम द डिझायनर, एक्झिक्युटर, म्हणजे मी डिझाईन पण मीच करणार, बांधकाम पण मीच करणार. मग अशी सुरुवात झाली. आणि ज्या दिवशी मला अंबाबाई मंदिराचं काम करायची संधी मिळाली, संवर्धनची, तेव्हा मला वाटते एक वेगळ्या विश्वात गेल्यासारखं वाटलं. तसं मला शाहू जन्मस्थळ करायची संधी मिळाली, विच इज आर्किओलॉजी, स्टेट आर्किओलॉजी ऑफ महाराष्ट्राचं प्रोजेक्ट होतं ते. आणि जवळजवळ 4.5 एकरच्या जागेत पडीक राजर्षी शाहू छत्रपती महाराजांचं, म्हणजे आमच्यासाठी आराध्य देवत मानतो आम्ही त्यांना, अशा व्यक्तीचं ते जन्मभूमी आणि ती ओसाड पडलेली. मग 2008 साली त्याचं आम्ही संवर्धन चालू केलं. तुमच्या इतक्या सगळ्या कामामधनं तुम्हाला साडी किती वेळा नेसायचा चान्स मिळतो? सुरुवातीला मला म्हणजे माझ्या आजी नऊवारी साडी नेसायच्या, तर त्यामुळे मला खूप आवड होती नऊवारी साडी नेसायची. आणि असं मला वाटायचं की नऊवारी साडी नेसले म्हणजे की मला जीन्स घातल्यासारखा अनुभव वाटायचा. दोन पाय वेगळे करता येतात आणि आय कॅन डू एनिथिंग. आणि आमच्यामध्ये कसं होतं की हॉर्स रायडिंग वॉज अ मस्ट. सो नऊवारी साडी आणि आजींच्या नऊवारी साडी माझे आजोबा खास करून तयार करून घ्यायचे. आणि म्हणजे त्यांचा जे पदरचं जे डिझाईन असायचं त्याच डिझाईनचे दागिनेही केले जायचे. आणि त्याला कसं नऊवारी साडी म्हणजे असं पातळ सूत अशी असायची, मलमल टाईप, आणि पण सी थ्रू नसायला पाहिजे. सो माझे आजोबा खूप केअरफुल होते. मग त्याला आतनं लाइनिंग, एक थोडासा भाग जो आहे तो लाइनिंग लावून आजींना, आणि 3 वेळा आजी दिवसातनं साडी बदलायच्या. हा, म्हणजे असं त्यांचं थोडं त्यावेळेचा एक म्हणायचं, मी म्हणेन थाट होता. सो दॅट्स द राईट वर्ड. सो अशा ह्यानं आजींना मला ती साडी बघायची, ती काठा पदराची साडी, ती खूप मनात बसलेली होती. आणि खूप मी एम्युलेट करायची, म्हणजे आजीला साडीत बघून. माझी आई सहावारी साडी नेसायच्या. आणि आमच्यात असंच होतं की साडी कुठली नेसली तरी डोक्यावरनं पदर हा असलाच पाहिजे. सो असं आमचं जनरल हे. तो ते त्यांना दोघींना बघून मग ते मलाही वाटलं की वन ऑफ द मोस्ट आउटस्टँडिंग युनिफॉर्म फॉर अन इंडियन वुमन इज द साडी. मोस्ट ग्रेसफुल ड्रेस. आणि हे कुठल्याही साईजमध्ये, त्याचं काही साईज नसतं, त्यामुळे ते एक अतिशय सुंदर. आणि आपलं जे फॅब्रिक्स आहेत, कोल्हापूर जिल्ह्याचं सुद्धा मी ज्याला अभ्यास केला, आणि स्पेशली आपलं जे हँडलूमचे जे हे येतात बनलं जातं, आणि आपल्या एरियात ज्या साड्या बनतात त्या सुद्धा इतक्या सुंदर की म्हणजे आपण जरी ती लग्नात नेसून गेलो तरी मला वाटते की विल स्टँड आउट. अशा पद्धतीच्या आपल्याही साड्या आहेत. म्हणजे मला वाटतं भारतभरच सगळीकडं साडी आणि साडीवरचं जे प्रिंटिंग होतं त्याला खूप एक वेगळं, त्याला एक पीपल आउटसाइड इंडिया रिस्पेक्ट युअर साडी व्हेरी मच. आणि सगळ्यात बेस्ट गिफ्ट जर एका महिलेला भारताबाहेर दिलं जातं, त्यांना वाटतं की आपण ज्याला साडी देतो आपल्याला वाटतं की त्या काय नेसणार, पण दे प्रिझर्व इट लाईक एनिथिंग. आय हॅव ट्रॅव्हल्ड अ लॉट अराउंड द वर्ल्ड. आणि मी ज्या वेळेला कुठेही गेले तर आय यूज टू फील की ट्रेडिशनल साडीज ज्या आपल्या देशभरातल्या ज्या वेगवेगळ्या ठिकाणांच्या आहेत तर त्या आपण गिफ्ट कराव्यात. तर साडी नेसायला मला खूप आवडायचं. म्हणजे मी लहानपणी माझे जे लहान भावंड आहेत त्यांना मी टीचर आम्ही खेळायचो. तर मग त्यावेळेला पण मी मला वाटते आईची साडी काढायची आणि अजून सुद्धा मी आमच्या आईंचं असं की माझ्या साड्या तुम्ही नेसायच्या नाही, तुमच्या चॉईसच्या साड्या आणा. मग आई कुठं गेल्या किंवा असतील तर आम्ही चोरून काढायचो साडी. अजून मी बऱ्याचदा आईंना न सांगता साडी नेसते आईंची. या पॉडकास्टच्या माध्यमातून त्यांच्या आईंनाही कळणार आहे की त्या कपाट लॉक करून जात जा.
No, but then she understands it and she feels की मी नेसू शकते साडी खूप पण छान. आपल्या बरेच वेळा आपल्या आईने वाटतं की आपण त्या नीट ठेवणार नाही. हा. पिनाच खूप लावते हो. किंवा असं, त्यामुळे आपल्या आई बरेच वेळा देत नाही आपल्याला. अगदी बरोबर बोला. हा. मग म्हणून मला ही सवय लागली की एकही पिन न लावता मी साडी नेसते. वाव. आय डोंट पिन अप माय साडी, वेदर इट इज खूप असं सिल्कचं जरी असलं किंवा काही असलं तरी मी साडीला पिन करत नाही. बिकॉज आय नो इट डॅमेजेस द साडी. तुम्ही देऊ शकता आता. पण आता मग तुम्ही आज जी ही साडी नेसली जी. त्या साडीची गोष्ट काय? ऍक्च्युली खूप आवडत्या साड्या आहेत माझ्या आजीनी दिलेल्या, माझ्या आईंच्या आहेत त्या, माझ्या आईंच्या आईंच्या आहेत, माझ्या बहिणीच्या सासूच्या साड्याही मला बऱ्याचशा आलेल्या आहेत त्यांच्या आवडीच्या. बिकॉज दे फील की मला खूप आवडते साडी नेसायला आणि कुठलंही ओकेजन असलं की आय फील साडी इज द बेस्ट. चुडीदार मला फारसं काय आवडत नाही. आयदर इट्स ट्राउझर्स ऑर साडी. सो आय एम टोटल कॉन्ट्रास्ट. सो स्पेशली ही साडी म्हणजे महेश्वरी ह्याच्यामध्ये मोडते आणि महेश्वरी साडीज हॅज बीन ऑफ लेट व्हेरी स्ट्रॉंग लाइकिंग फॉर मी. आणि ज्यावेळेला मी अंबाबाई मंदिराचं काम, संवर्धनचं काम माझ्याकडे ज्यावेळेला करायला संधी मिळाली त्यावेळेला आणि मला माझ्यावर ज्यावेळेला विश्वास ठेवला संस्थेनं आणि कोल्हापूर जिल्ह्यानं की मी करू शकते संवर्धन अंबाबाई मंदिर, आणि तो ज्यावेळेला मला असं टेंडर दिलं गेलं, अवॉर्ड केलं गेलं, त्यावेळेला मी ठरवलं की आई अंबाबाई चरणी आपण एक साडी अर्पण करूया. आणि त्याला माझ्या लक्षात नव्हतं की नऊवारी, नेहमी मी नऊवारी साडी हे करत होते, पण अचानकपणे ही साडी हातात आली. मला कलरही फार आवडला आणि मग मी ही अर्पण केली साडी. तर तिथले जे सगळे वडजी होते त्यांनाही म्हटले, ते म्हटले नाही मॅडम हे तुम्हाला आशीर्वाद म्हणून मी नेसून आपल्याला परत देऊ इच्छितो. सो दिस इज लाईक इट्स अ ब्लेसिंग फॉर ऑल द मदर्स हु हॅव बीन ऑल माय मदर्स टू मी. त्यांच्या सर्वांच्या एक ट्रिब्यूट म्हणून, किंवा एक माझ्या आईला म्हणा, माझ्या आजीला म्हणा, माझ्या पणजीला म्हणा, एक छोटीशी माझ्याकडून एक हे म्हणून मी ही साडी असं फार जपून आणि खूप वर्ष झालं मी हे जपून ठेवलेली आहे. खूप सुंदर. पण ही तर फेवरेट झाली, पण अदरवाईज कपाट उघडल्यानंतर एक साडी जी तुमच्या मनाला कायम खूप असतील, पण त्यातली अजून एखादी कुठली तरी अशी साडी? हो, माझ्या आजीची एक नऊवारी साडी आहे, एक नेव्ही ब्लू आणि सिल्वर कलर आहे आणि त्याला एक ग्रीन आणि सिल्वर बॉर्डर आहे. ती मला वाटते नऊवार, आणि ती इतकी सुंदर साडी आहे की ती मी इतकी जपून नेसलेली आहे. आता मी त्याला एका फ्रेम मध्ये घालून असं शोपीस म्हणून ठेवते. ती नाहीतर खराब होऊ शकेल. हो हो हो, पण इट हॅज गॉट द रिअल सिल्वर अँड रिअल गोल्ड इन इट. येस, तर पूर्वीच्या साड्या सगळ्या तशाच होत्या. मला तुम्हाला हे विचारायचं मॅम की तुम्ही एवढ्या भारताबाहेर, तुम्ही म्हणाला तुम्ही गिफ्ट देता किंवा काय, पण जेव्हा तुम्ही भारताला कुठेतरी रिप्रेझेंट करता तेव्हा तुम्हाला साडी नेसायला आवडते का मग ट्राउझर असते? ऑलवेज साडी, भारतामध्ये सुद्धा आणि भारताबाहेर सुद्धा. म्हणजे कधीही कुठलेही ओकेजन आले तरी मी ज्याला रोटरी ग्रुप स्टडी एक्सचेंजचे एक मेंबर होऊन गेले, तर त्याच्यामध्ये सुद्धा आय हॅड द प्रिव्हिलेज ऑफ रिप्रेझेंटिंग कोल्हापूर. मग त्यावेळेला सगळ्या ज्या साडीज त्यांचं जे इरकल असेल किंवा पैठणी असेल, अशा वेगवेगळे जे खूप ठळक, कांजीवरम स्पेशली, आणि कांजीवरम मध्ये सुद्धा खूप स्टाईल आहेत, खूप पिगमेंट हे आहेत, आणि प्लस कलकत्ता आपली साडीज आहेत, किंवा आपण मधुबनी साडीज म्हणतो आजकाल, आणि सिल्क मध्ये सुद्धा खूप असे आहेत की जे आपण फार आवडीनं आपण नेसतो. आणि वेगवेगळ्या साडीचं वेगवेगळ्या सीझन मध्ये एक वेगवेगळं त्याचं आकर्षण आहे आणि एक रेलेव्हन्स आहे. म्हणजे जे आपण म्हणतो ना महत्व, की सिल्कची साडी कधी नेसावी, शिफॉन कधी नेसावं, म्हणजे आमच्या ह्याच्यात तसं ठरलेलं असतं. माय समर वॉर्डरोब इज डिफरंट अँड माय विंटर वॉर्डरोब इज डिफरंट. थोडा आवरायला वेळ मिळतो का मॅम तुम्हाला तुमच्या कामातनं? ते ऍक्च्युली एक अंगवळणी होऊन जातं है ना. थोड्या वर्षात आपण ज्याला सिस्टम मध्ये ज्याला काम करतो त्याला व्हॉट काइंड ऑफ क्लोथ्स यू वेअर, बिकॉज इट रिप्रेझेंट्स यू. म्हणजे ज्या टाईपची, ज्या कलरची साडी मी कुठल्याही ओकेजनला निवडते त्यावेळेला एक माझं पण एक आयडेंटिटी त्या साडी बरोबर निर्माण होत असते. सो आय फील as the sari is making me look graceful, I should also grace the sari by draping it in a certain way. So असं मला त्या साडीबद्दलचा अभिमान आहे. पण मॅम बरेच वेळेला ना आम्हाला असं म्हटलं जातं किंवा मला हे पर्सनल एक्सपिरियन्स आहे
की आपण एखादी साडी किंवा एखादा कलर हा आपला त्या दिवशीचा मूड ठरवत असतो. हे खरं आहे? तुम्ही त्यात- हो, आज मला वाटलेलं होतं की माझ्या आजीची साडी नेसून यावी. मग वाटलं की नाही, मला आता सध्याच्या माझ्या मूडला मला वाटलं की मला ज्यानं प्रेरणा खूप दिली, माझ्या आजीच्या साडीने मला हॅपीनेस दिला, माझ्या आजीच्या साडीने एक मला अभिमान दिला की माझ्या आजीची साडी इतकी सुंदर आहे आणि परंपरागत ती माझ्याकडे आली आहे आज. तर मला असं वाटलं की एक वेगळ्या दिशेनं ज्या वेळेला आपण पाऊल टाकतो, तर मला वाटते त्या मूडला मला ही साडी नेसावी जास्त आवडली. सो त्याच्याप्रमाणे आपण साड्या नेसत असतो बरेच वेळा. कारण बरेच वेळेला असं होतं की आपला मूड लो असेल तर आपण जरा डल कलर्स, पेस्टल कलर्स किंवा मग आपण मुद्दामून ठरवून ब्राईट कलर्स घालतो की टू चिअर अप, की नाही लेट्स चिअर अप, उगाच सॅड नको. सो कलर प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आणि जेवढ्या साड्यांचे रंग तुमच्या आयुष्यात आहेत तेवढ्याच तुमच्या कामांचे रंगही आहेत. आणि म्हणूनच माया सिंधूकडनं आम्ही तुम्हाला एक छान साडी देतोय, जी साडी तुमच्या कदाचित नातवंडांकडे जाईल आणि ती त्यांच्या हेरिटेज म्हणून आणि त्यांच्या बरोबर राहील. कारण माया सिंधू या नावामध्येच जानकीच्या दोन्ही साईडच्या आजींचं नाव आहे, माया आणि सिंधू. सो ऑटोमॅटिकली ते हेरिटेज थॉट तिचं आहे. आणि ती स्वतः आर्किटेक्ट आहे, त्यामुळे तुम्ही दोघी जणी एका छान वास्तू आणि लोकांना आनंद देणाऱ्या अशा कामात काम करता. त्याबद्दल आमच्या टीमकडनं तुम्हाला एक छान साडी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.